शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं घट्ट आणि मलाईदार दही कसं लावायचं ते पाहणार आहोत। बऱ्याच वेळेला काय होतं, आपण दही घरी लावायला गेलो की ते एकतर व्यवस्थित लागत नाही किंवा असं पातळसर होतं। तर ते होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत। त्या जर टिप्स लक्षात ठेवून तुम्ही दही लावलं तर तुमचंही परफेक्ट असं दही लागून तयार होणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। परफेक्ट असं दही बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे मी इथे म्हशीचं दूध वापरते, फुल फॅट दूध आहे आणि इथे तुम्ही गाईचंही वापरू शकता, पण मी सांगेन की गाईपेक्षा म्हशीच्या दुधाचं दही जे आहे ते छान असं घट्टसर लागतं। गाईच्या दुधाचं दही थोडंसं पातळ लागतं। तर मी इथे साई वगैरे काही काढून घेतलेलं नाही, तसंच दूध घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण हे दूध जे आहे ते आधी उकळून घेऊयात। दूध गरम करताना तुम्ही पाहाल की अशी वर साई यायला सुरुवात होते, म्हणजे तुम्हाला दिसत असेल पातळशी साई जी आहे ती वर आलेली आहे। आता ही आहे ना आपल्याला चमच्याने ह्या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे। ह्या दुधातच ही साई मोडून टाकायची आहे। दूध जे आहे ते इथे उकळलेलं आहे आता व्यवस्थितपणे। आता गॅस जो आहे तो आपण बारीक करूयात। पूर्ण असा बारीक गॅस केलेला आहे आणि बारीक गॅसवर हे दूध आपल्याला आणखीन एक 5 ते 6 मिनिटं अशाच पद्धतीने उकळून घ्यायचं आहे। ह्याने काय होईल की आपल्या दुधामध्ये जर काही पाणी मिक्स वगैरे असेल तर ते पाणी जे आहे ते आटून जातं, दूध थोडंसं घट्टसर होतं आणि आपलं दहीसुद्धा छान असं घट्ट लागतं। आणि हे उकळत असताना आपण मधून हे असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्यावर जी साई येईल ती ह्या दुधामध्ये मोडायची आहे। ह्याने आपलं दही जे आहे ते छान असं मलाईदार बनून तयार होतं। तर एक 5 ते 6 मिनिटं आपण हे दूध उकळून घेऊयात। साधारण एक 5-1 मिनिटं झालेली आहेत। आपण दूध जे आहे ते छान असं उकळून घेतलेलं आहे। आता आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। दूध थोडंसं आटलेलं आहे, पाहू शकता। आता गॅस जो आहे तो आपण बंद करून हे दूध जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे। पण इथे दूध आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं, कोमटसर असं दूध होईपर्यंत आपण हे थंड करून घेऊयात। तर इथे आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचं दूध जे आहे ते हवं आहे। आता आपल्याला कितपत गरम ठेवायचं आहे, तर आपण आहे ना आपलं जे बोट आहे ना ते ह्या दुधामध्ये घालायचं। बोटाला गरम तर लागलं पाहिजे पण चटकाही बसला नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला बोटाला सहज सोसवेल इतपत हे आपल्याला हे दूध जे आहे ते कोमट हवं आहे, म्हणजे आपलं दही जे आहे ते खूप छान लागतं। आता काय करायचं आहे, आता दही लावायचं म्हटल्यावर आपल्याला लागणार आहे विरजण। तर इथे मी 1 चमचाभर इतकं जे आहे ते विरजण घेतलेलं आहे, तर ते घालत आहे ह्या दुधामध्ये। आणि दूध जे आहे ना ते एकदम जास्त गरम नको बरं का, नाहीतर आपलं दही जे आपण लावणार आहोत ते लागणार नाही। दूध जर जास्त गरम असलं की आपण ज्यावेळी विरजण ह्याच्यामध्ये घालतो ना तर त्याच्यामधले जे बॅक्टेरिया असतात ते मरून जातात आणि आपलं दही जे आहे ते व्यवस्थित लागत नाही। हे मिक्स करायचं आहे। आता इथे मी हे विस्क वापरणार आहे मिक्स करण्यासाठी। तुमच्याकडे जर हे नसेल तर आपली जी लाकडी रवी येते आपण ज्याच्याने ताक घुसळतो वगैरे ती वापरली तरीही चालेल। ह्याने काय होतं की आपलं विरजण जे आहे ते व्यवस्थित ह्या दुधामध्ये मिक्स होतं आणि दुधामध्ये मिक्स झाल्यामुळे आपलं दही जे आहे ते खूप छान पद्धतीने घट्टसर तयार होतं। त्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे की पण विरजण घातल्यावर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपलं हे तयार आहे। आपण दही लावण्यासाठी वेगळ्या एका भांड्यामध्ये काढूयात। तर इथे मी हे एक पातेलं घेतलेलं आहे आणि सोबतच इथे एक मातीचं सुद्धा माझ्याकडे आहे भांडं, तर त्याच्यात सुद्धा आपण लावणार आहोत। म्हणजे मातीच्या भांड्यात आणि स्टीलच्या एका पातेल्यामध्ये आपण हे दही जे आहे ते लावणार आहोत। तर पहिले मी मातीच्या ह्याच्यात हे ओतून घेते। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही भांड्यांमध्ये हे दूध जे आहे ते काढलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपली ही प्रोसेस झालेली आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून छान असं उबदार ठिकाणी हे ठेवायचं आहे। पण हे दही ज्यावेळी आपण सेट करायला ठेवतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की
ह्याला आहे ना सतत हलवायचं नाही किंवा सारखं सारखं ह्याच्यावरचं झाकण जे आहे ते उघडून बघायचं नाही. त्याचा पुरेसा वेळ द्यायचा आहे ते दही व्यवस्थित तयार होण्यासाठी. तुम्ही जर सारखं सारखं उघडून बघितलं किंवा इकडून भांडं उचल तिकडे ठेव असं जर केलं ना तर ते दही व्यवस्थित सेट होत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण हे ठेवणार त्यावेळी अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे जास्तीचा आपला हात लागणार नाही सारखा सारखा, अशा ठिकाणी ठेवा. किंवा मग तुम्ही रात्री लावून ठेवू शकता, म्हणजे सकाळपर्यंत छान असं दही तयार होतं. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात. दही सेट होण्यासाठी किंवा दही तयार होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास हे लागतात. तर 5-6 तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयात. तर 6 ते 7 तासांसाठी आपण दही जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता खूप छान असं हे दही जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. मी पातेलं बघा इतकं असं हलवते तरी हे दही जे आहे ते हलत नाही आहे. छान घट्टसर असं दही जे आहे ते आपलं लागलेलं आहे. हे मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा पाहू शकता. आता मी हे तुम्हाला आहे ना काढून दाखवते, म्हणजे कितपत घट्ट असं हे दही लागलेलं आहे ते तुम्हाला कळेल. आणि दही ज्यावेळी आपण काढतो की नाही त्यावेळी वरच्या वर काढायचं नाही, नाहीतर मधलं आदलं काढायचं नाही. एका बाजूने सगळं दही जे आहे ते काढायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही हे व्यवस्थित आपलं सेट झालं, तयार झालं की ते जास्त वेळ बाहेर ठेवू नका, नाहीतर दही जे आहे ते आंबट व्हायला सुरुवात होते. दही छान असं व्यवस्थित तयार झालं की ते फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे दही आंबट होत नाही. आता आपण हे काढून बघूयात. हे बघा किती छान असं घट्टसर आपलं हे दही जे आहे ते झालेलं आहे. अगदी त्याच्या वड्या पडत आहेत, इतकं घट्ट असं हे दही आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता. आणि ह्या पातेल्यामध्ये पण बघा खाली जास्त पाणी दिसत नाही, म्हणजे पाणी कमीत कमी आहे. हे जे आपण दूध आटवून घेतलं होतं की नाही थोडा वेळ, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते कमीत कमी ह्या दह्यामध्ये होतं. तर इथे हे आपलं मस्त असं घट्टसर दही आपण लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं प्रोसेस अगदी साधी सोपी आहेत. काही छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुमचंसुद्धा असं मस्त असं सुरीने कापता येईल अशा पद्धतीचं दही जे आहे ते बनवून तयार होणार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये छान अशी थंडगार लस्सी बनवणार आहोत. लस्सी बनवण्यासाठी मी ते दही लावून घेतलेलं आहे. हे आपण घरीच दही लावलेलं आहे. बघू शकता छान असं घट्टसर दही आपलं हे लागलेलं आहे. आपल्याला जर छान अशी घट्टसर मलाईदार लस्सी हवी असेल तर सर्वात महत्त्वाचं दहीसुद्धा आपल्याला तसंच घट्टसर आणि मलाईदार पाहिजे. त्यामुळे लस्सी बनवण्यासाठी दही हे अगदी व्यवस्थित घट्टसर असंच घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण जे हे दही लावलेलं आहे त्याच्यावरची जी मलाई आहे ती काढून घेणार आहोत थोडीशी ह्या वाटीमध्ये, जेणेकरून आपण ज्यावेळी लस्सी करू त्यावेळी ती आपल्याला वरून छान अशी टाकता येईल. तुम्ही बघू शकता छान अशी लस्सीवर मलाई आलेली आहे. इथे आपण लस्सीच्या वरची मलाई आली होती ती काढून घेतलेली आहे. आता मी इथे एक बाउल घेते आणि ह्या बाउलमध्ये आपण दही घेणार आहोत. आज आपण 3 फ्लेवरमध्ये लस्सी बनवणार आहोत. त्यासाठी इथे दही घेत आहे मी. आपण आज 3 फ्लेवरची लस्सी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपण लस्सीचा बेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो बेस वापरून आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी बनवता येतील. तर इथे मी दही घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित आपण रवीच्या साहाय्याने चांगलं घोटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, पण मिक्सरपेक्षा अशी रवीने केलेली खूप छान लागते लस्सी. त्यामुळे मी शक्यतो मिक्सरला नाही लावत. आपण अशी छान अशी ही घोटून घेऊयात. इथे दही हे आपलं छान असं घोटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत. इथे आपण पिठी साखर वापरायची आहे. आपली जी साधी रेग्युलर साखर असते ती वापरायची नाही, कारण काय होतं ती रेग्युलर साखर वापरली की त्याने
पाणी जास्त सुटतं आणि आपली लस्सी ही थोडीशी अशी लिक्विडी होते। त्यामुळे आपण इथे पिठी साखर वापरणार आहोत। साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत गोड हवे त्या प्रमाणात वापरायची आहे। इथे मी साधारणपणे 3 ते 4 चमचे इतकी साखर घातलेली आहे। आता हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे साखर टाकल्यावर सुद्धा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे क्रीमी दिसतं आहे। आता आपण ह्याच्यात लस्सी थंड व्हावी ह्याच्यासाठी बर्फ घालणार आहोत। दही घेताना मी हे आधी थंडच घेतलं होतं, पण त्याचबरोबर आणखीन थंडपणा यावा म्हणून मी थोडासा बर्फ घालणार आहे। ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात वापरणार नाही आहे। तिथे बर्फ घालते मी थोडासा, तुम्हाला कितपत थंड हवं असेल त्या प्रमाणात बर्फ घालायचा आहे। आणि हे सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया जरासं। इथे हा आता आपला लस्सीचा जो बेस आहे तो बनवून तयार आहे। आता ह्या बेसपासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी बनवणार आहोत। तर सर्वात आधी पण रेग्युलर जो फ्लेवर येतो लस्सीचा, ड्रायफ्रूट लस्सी ती बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये आपण जो हा लस्सीचा बेस करून घेतलेला आहे तो थोडासा घालणार आहे मी। इथे बघा मी अर्धाच ग्लास घेतलेला आहे आत्ता। आणि त्यामध्ये इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता याची तिन्हीची मिळून अशी भरड करून घेतलेली आहे। तुम्ही त्याचे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता, पण मी ते भरड केलेली आहे आणि ती अर्धा चमचा इतकी ह्या लस्सीमध्ये घालणार आहे। त्याचबरोबर थोडीशी वेलची पूड सुद्धा घालणार आहे। ही वेलची पूड आहे। तुम्हाला जर वेलची पूडचा जर फ्लेवर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल। आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण आणखीन घालूयात। तर ग्लास भरून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता छान अशी घट्टसर आपली ही लस्सी तयार आहे। इथे छान अशी ही आपली ड्रायफ्रूट लस्सी तयार आहे। त्याच्यावर आपण आता ही थोडीशी जी मलाई काढून घेतली होती ती घालणार आहोत। ह्याच्याशिवाय लस्सीला खरी मजा येत नाही। खरी मजा लस्सीला ह्या मलाईचीच असते, त्यामुळे ही नक्की घालायची आहे। मलाई घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडेसे बदामाचे काप आणि थोडीशी मी ह्याच्यावर अशा प्रकारे वेलची पूड घालणार आहे। तर आपली ही छान अशी ड्रायफ्रूट लस्सी बनवून तयार आहे। आता आपण लस्सीचा दुसरा प्रकार करणार आहोत। आता आपण केशर पिस्ता लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये आपण हे थोडासा बेस घालून घेणार आहोत। आणि ह्यातच आता इथे मी थोड्याशा दुधात केशरच्या काही काड्या भिजत घातल्या होत्या। आता हे आपल्याला केशरचं दूध ह्याच्यात घालायचं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच पिस्ता मी इथे बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे, म्हणजे एकदम बारीक पण नाही आहे, अशी जाडसर भरड आहे, तो सुद्धा ह्याच्यात घालणार आहे। ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे। केशर आणि पिस्ता हे व्यवस्थित आता ह्याच्यात मिक्स झालेला आहे। आता आपण ह्याच्यात आणखीन ही लस्सी घालून घेऊयात आणि ग्लास फुल भरून घेऊयात। आता ह्याच्यावर सुद्धा आपण आपली दह्यावरची जी मलाई आहे ती घालणार आहोत। वरून थोडेसे पिस्ते गार्निशिंगसाठी आणि त्याचबरोबर थोडंसं केशर घालणार आहे मी।
इथेही आपली केशर पिस्ता फ्लेवरची लस्सी बनवून तयार आहे। आता आपण आपल्या लस्सीमधला शेवटचा फ्लेवर पाहणार आहोत आणि मोस्ट रिक्वेस्टेड असा फ्लेवर आहे असं मी म्हणेन। रिक्वेस्टेड ह्याच्यासाठी की शुभ्रा बरेच दिवस मागे लागली होती की मला स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी हवी आहे, त्यामुळे तिने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आई आज स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी बनवायचीच आहे, त्यामुळे तिच्यासाठी म्हणून ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी। तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यात ही बेस घेऊयात लस्सीचा आणि आता स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी आहे म्हटल्यावर इथे मी हे स्ट्रॉबेरीचं क्रश वापरणार आहे। साधारणपणे 1 चमचा 1 ते 1.5 चमचा इतका आपण ह्याच्यात क्रश वापरणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। आता आपण आणखीन ह्याच्यात हे घालून घेऊयात। व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण ह्याच्यावर आता हे जे मलाई आहे ते घालायचे आहे आणि इथे ही आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी बनवून तयार आहे आणि तुम्ही कलर बघू शकता ह्याचा जबरदस्त आलेला आहे। इथे आपल्या ड्रायफ्रूट, स्ट्रॉबेरी आणि केशर पिस्ता ह्या तिन्ही फ्लेवरची लस्सी बनवून तयार आहे। तर तुम्हीही बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने आपलं पेज आहे, तिथेही फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो मला तिकडे शेअर करा आणि शेअर केल्यावर मला टॅग करायला विसरू नका, जेणेकरून ते मलाही पाहता येतील। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। छान असा थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी इथे एक मी मोठं बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालणार आहे दही। तर इथे मी दही हे घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे। आता हे घरच्या घरी मस्त असं घट्ट मलाईदार दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते, पाहू शकता। तर हे सर्व दही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आता तुम्हाला किती प्रमाणात मठ्ठा करायचा आहे ना तितकं दही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। इथे मी साधारण 1.5 कप इतकं जे आहे ते दही घेतलेलं आहे आणि आता हे आपण ह्या रवीच्या साहाय्याने की नाही अशा पद्धतीने घुसळून घेऊयात। मग थोडक्यात काय आपल्याला आधी ह्याचं ताक तयार करून घ्यायचं आहे। हा मठ्ठा जो आहे तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो। विशेषतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मठ्ठा किंवा ताक जर घेतलंत ना तर तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते, तुम्हाला उन्हाचा त्रास होत नाही। त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा खूप त्रास होतो, तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तरी रोजच्या आहारात आपल्या ताक किंवा मठ्ठा हा असलाच पाहिजे। आता हे दही जे आहे ते आपलं व्यवस्थित घुसळून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी। साधारण अर्धा ते पाऊण तांबे इतकं मी पाणी जे आहे ते ह्या दह्यामध्ये घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे साहित्य आहे ते घालूयात। तर इथे घालायचं आहे मीठ, हे पांढरं मीठ आपलं जे रोज आपण जेवणामध्ये वापरतो ते। त्यानंतर इथे आहे जिरेपूड, भाजलेले जिरेपूड, ती घालत आहे साधारण अर्धा चमचा इतकं भाजलेली जिरेपूड। सोबतच हे काळं मीठ आहे ते घालत आहे, हे सुद्धा अर्धा चमचा इतकं काळं मीठ जे आहे ते घालत आहे। मीठ तर एक 1.5 ते 2 चमचे इतकं साखर जी आहे ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। 1.5 ते 2 चमचे साखर घातलेली आहे आणि सोबतच ही हिरवी मिरची आहे, ही मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलीत तरी चालेल। 1-2 मिरच्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत। मिक्स करूयात जरासं आणि सोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे हा आल्याचा रस। तर इथे मी आल्याचा रस वापरत आहे, ह्या जागी तुम्ही आलं जरी खिसून घातलं ना तरी चालेल, पण बऱ्याच वेळेला काय होतं ते तोंडात आलं की फार तिखट लागतं आलं,
त्यामुळे मी असा रस घालत आहे। इथे मिरचीसुद्धा तुम्हाला एकदम बारीक पेस्ट करून घालायची असेल ना तरी तुम्ही घालू शकता, किंवा मग आता आपण हे सगळे मसाले मिक्स केले ना ह्याच्यामध्ये की मग एकदा हे गाळून घेतलंत ना तरीही चालेल, म्हणजे मिरचीचा तिखटपणा ह्या आपल्या मठ्ठ्यामध्ये उतरतो आणि ती तोंडातही येत नाही। म्हणजे पिताना बऱ्याच वेळेला मिरची तोंडात आली की फार तिखट लागते ना, मग त्याच्यासाठी तुम्ही एकदम बारीक पेस्ट करून घेऊ शकता किंवा गाळून जरी घेतलात हा मठ्ठा नंतर तरीही चालू शकतो। एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे। इथे मिरची जी आहे ते मी मिरचीच्या बिया काढून नंतर मिरची जी आहे ती कुटून घेतलेली आहे, म्हणजे बियांमध्ये जास्त तिखटपणा असतो त्यामुळे मी बिया ज्या आहेत त्या आधी काढून घेतलेल्या आहेत। आता हे जवळजवळ आपली सर्व साखर जी आहे ती विरघळली गेलेली आहे। तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यात एक पाव चमचा इतकी मिरेपूड जरी टाकलीत ना तरी खूप छान लागतं आणि आपले जो मठ्ठा आहे तो पचायला आपला हलका होतो। आता सर्वात शेवटी घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे हा आपला मस्त असा थंडगार मठ्ठा जो आहे तो बनवून तयार आहे। आपण लग्नाला वगैरे गेल्यावर पंक्तीमध्ये ज्या पद्धतीचा मठ्ठा असतो की नाही, परफेक्ट त्या पद्धतीचा मठ्ठा आपला इथे बनवून तयार आहे। तर इथे हा आपला मस्त असा थंडगार आणि शरीराला आणि मनालाही छान असा गारवा देणारा मठ्ठा जो आहे तो बनवून तयार आहे। अतिशय झटपट होतो, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।